नवीन विषयासहित आज आपण जाणून घेणार आहोत डाऊन सिंड्रोम मुलांच्या विषयी. डाऊन सिंड्रोम प्रकारातली मुलं कशी असतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा माझ्या तोंडून डाऊन सिंड्रोम हे नाव ऐकलेलं आहे. याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम प्रकारातली जी मुलं आहेत त्यांचं फिजिकल फीचर जे आहे ते नॉर्मल मुलांपेक्षा वेगळं असतं. इतर सामान्य मुलांपेक्षा त्यांचं फिजिकल अपीअरन्स जो आहे तो वेगळा असतो या मुलांमध्ये. तर त्यांचा बदामाच्या आकाराचे डोळे त्यांचे साधारणतः असतात. मुलांच्या भुवया छान रेखीव असतात. मुलांच्या डाऊन्स प्रकारातल्या मुलांच्या केस थोडेसे असे उभे राहिलेले सुद्धा असतात. लहानपणी केस सुद्धा सामान्यांपेक्षा त्यांचं वेगळं केस असतात आणि त्यांची हाताची बोटं छोटी असतात, कानं पण छोटी असतात, त्यांचं नाक छोटं असतं मुलांचं. त्यांचं नाक छोटं असतं, त्यासोबत नाकपुड्या सुद्धा त्यांच्या छोट्या असतात. त्यामुळे काय होतं की त्यांना श्वास घ्यायला थोडं कठीण जातं. त्यामुळे ते तोंड उघडं ठेवून श्वास घेताना दिसतात ही मुलं. या मुलांचे पाय जे असतात तर पायाचा अंगठा जो आहे तो इतर बोटांपासून थोडासा लांब असतो. त्यांचे पाय फ्लॅट असतात. त्यांचे फीट तळवे जे आहेत पायाचे तर ते फ्लॅट असतात. म्हणून त्यांना वेळीच जर मुलांना आर्च टाकून दिलं, त्यांच्या पायाला आर्च नसतो, जर वेळीच ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या मदतीने त्याच्यात आर्च टाकून दिलं तर पायाला लहानपणीच तर पायाला छानसा आपल्यासारखा आर्च येऊन त्यांचे पाय जे आहेत, गुडघे जे आहेत ते आतमध्ये फोल्ड होत नाहीत. त्यांची उंची पण कमी असते इतर मुलांच्या कंपॅरेटिव्ह. तर अशा प्रकारे ही डाऊन्स प्रकारातली मुलं असतात. ही दिसायला खूप छान असतात आणि खूप लागवी असतात ही मुलं. तर खूप प्रेमळ असतात आणि शॉर्ट टेम्पर्ड असतात ही मुलं. त्यांना राग पटकन येतो या मुलांना. साधारणतः यांचा IQ लेवल हा बॉर्डर लाईन माइल्ड आणि मॉडरेटमध्ये असतो. सिव्हिअरिटी खूपच कमी मुलांमध्ये सिव्हिअरिटी असलेली, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीची सिव्हिअरिटी असलेली दिसतात या मुलांमध्ये. तर अशा प्रकारे ही मुलं जी आहेत यांना मोस्टली थायरॉइडचे इश्यू असतात, डोळ्यांचे इश्यू असतात, या मुलांना दातांचे इश्यूज असतात. जन्मताच काही मुलांमध्ये हृदयाला छिद्र असतं या मुलांच्या. तर अशा प्रकारे ही कोमॉर्बिडिटी बरीचशी या डाऊन्स मुलांमध्ये आलेली दिसते. तर अशा प्रकारातली मुलं जर तुम्हाला कुठे दिसली तर ती डाऊन्स प्रकारातली मुलं आहेत. हे त्यांचं फिजिकल अपीअरन्सवरनं दिसून येतं. तर आपण या आज डाऊन्स मुलांविषयी जाणून घेतलं. आपण इथे थांबूया. धन्यवाद.